मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आमदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीला राहुल पाटील सोडून इतर सर्व आमदार उपस्थित होते। राहुल पाटील हे परभणीमध्ये आहेत, घरी आपला कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अशी माहिती सांगितल्याचं कळतंय। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात अपडेट्स घेऊयात। नंदकिशोर, राहुल पाटील नेमके गैरहजर होते आणि त्यांनी काहीतरी कौटुंबिक कारण सुद्धा सांगितलेलं आहे, काय आणखी अपडेट्स, काय माहिती? नक्कीच स्नेहा, आपण पाहिलं तर 26 खरं तर आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाचे होते। त्यातले सचिन अहिर जे आहेत त्यांनी खरं तर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यानंतर 25 आमदारांपैकी 24 आमदार जे आहेत ते आज बैठकीला उपस्थित होते। राहुल पाटील जे आहेत ते गैरहजर होते। त्याने खरं तर जे आपलं कारण आहे ते खरं तर उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचलेलं होतं। एका फॅमिली फंक्शनसाठी आपण गैरहजर राहू शकतो अशी माहिती जी आहे ती मातोश्रीवर पोहोचवल्याची सुद्धा माहिती आहे। सध्या बैठक संपलेले संपूर्ण जे आमदार आहेत ते आता निघत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रामुख्यानं वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली। सध्या जर पाहायला गेलं तर सचिन अहिर जे आहेत ते खरं तर आपल्या पक्षातून बाहेर गेलेले आहेत। सोबतच जर पाहायला गेलं तर राम मंदिरामध्ये मोठी जी आहे ती चोरी झाल्याचे, कथित चोरी झाल्याचं सुद्धा सांगितले आणि याच्यावरती खरं तर आक्रमक होण्यासाठी विधानसभेत आक्रमक होण्यासाठी आमदारांना जे आहेत ते सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतील। सोबतच जर पाहायला गेलं तर सध्या एसआरआयची कामं सुरू आहेत, बीएलओची कामं सुरू आहेत, त्यामुळे मतदार याद्यांवरती सुद्धा लक्ष द्या आणि आपला मतदार संघावरती तर लक्ष असू द्यात, मात्र आजूबाजूच्या सुद्धा मतदारसंघावरती सुद्धा लक्ष द्या अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर एकूण 24 आमदार जे आहेत ते बैठकीसाठी हजर होते आणि 24 आमदारांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण बैठक जी आहे ती सध्या संपलेली आहे। वेगवेगळे निर्देश जे आहेत ते दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतो की शेवटचा जो आहे तो आठवडा सध्या सुरू आहे। विधानसभेचा किंवा विधान परिषदेमध्ये वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते मांडावेत अशा सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल नंदकिशोर।